म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मजाप करावा हो. व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. अरे वधस्तंभचा अर्थ काय आहे? आता माझ्या सोमध्ये मला व्यभिचार करायला आवडतो, माझ्या सोमध्ये मला दारू पिल्याशिवाय जमत नाही, माझ्या सोमध्ये मला आपटापटी केल्याशिवाय जमत नाही, माझ्या सोमध्ये मला चोरी केल्याशिवाय जमत नाही, माझ्या सोमध्ये मला पैसा कमवल्याशिवाय जमत नाही. पैसा पण कमवायचा म्हणजे हे सो आहे, आपले स्वप्न असतात, कोणी तर आपल्याला शिकवलं असतं, आणि ते सो जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत आपण शिष्य होऊ शकत नाही. शिष्य होण्यासाठी जसं पेत्राचा आपण बघितलं असेल, प्रभू येशू मेल्यानंतर ते परत आपल्या कामधंद्याला गेलेले आहे, तुम्ही वाचलं असेल. ज्यावेळेस प्रभू येशूला मारण्यात आलं, आता पेत्राला बाकीच्या शिष्य लोकांना वाटलं संपलं, 3.5 वर्ष मजाच मजा होती, काय येशू सोबत फिरत होतो, टोपल्याच्या टोपले भरून चमत्काराच्या घरी आणत होतो भाकरी उरलेल्या, आता काय आहे, प्रभूला मारलं, खेळ संपला, पिक्चर संपला. हालेलुया. आणि परत मग पेत्र आपल्या आता म्हणलं झालं संपलं, चला माशाचं आपलं आपलं काम करायचं. कुठे गेला पेत्र? जे 3.5 वर्ष येशू सोबत फिरला, मग ते 10 प्रमाणे भूत काढले, रोग बरे केले, सगळे केल्यानंतर येशू मेल्यानंतर यांचं पंक्चर झालं. यांनी म्हणले आता संपलं, गुरुजीच नाही ना, आता काय उपयोग आहे, येशूच नाही, आता येशू मेला, त्याला दफन केले, आता चला आपले आपले मासे पकडायला आपला आपला धंदा बघू. जे आपला मासे पकडायचा होता आपला आपल्या घराचं बघूत, आता संपला 3.5 वर्षाचा पिक्चर. पण प्रभू येशू पुनरुत्थान झाल्यानंतर परत एकदा तिथं जाऊन म्हटला, तिथंच भेटायला गेला, ते ओळखले नाहीत. महिमामय शरीर होतं पुनरुत्थान झालेलं, त्याला ओळखाय आलं नाही, पण लँग्वेज होऊन टोन होऊन ओळखलं पेत्रानं. तिथे येशू जाऊन म्हणला इथं मासे टाक, ते म्हणले रात्रभर आम्ही बघितलं, तुम्ही काय सांगायला आम्हाला. प्रभू म्हणला इथं टाक, आणि तिथं टाकल्यानंतर एवढे मासे त्या जाळ्यात सापडले, लगेच त्याला आठवलं की अरे हा तरी प्रभू आहे, आणि तो रडायला लागला. लक्ष देऊन आहे. परत ती गेले होते, प्रभू म्हणला मी तुला जे काम सांगितले ते कर, माझे मेंढरं चाल. हालेलुया. पुनरुत्थान झाल्यानंतर परत सांगितलं, परत शिकवलं 40 दिवस, त्यांना टीचिंग दिली. मेल्यानंतर पण पहिले तर देतच होता, पण मेल्यानंतर जिवंत होऊन 40 दिवस सांगत होता, असं कर पेत्रा, असं कर, माझी मंडळी चालव, माझे लेकरं मेंढरं जे आहेत भटकलेले त्यांना शिकव जे मी तुला शिकवलेलं आहे. आणि नंतर जाऊन मग पेत्रानं काम चालू केलेलं आहे. हालेलुया. 120 लोक बसले, पवित्र आत्म्याचं दान आलं, आणि कित्येक लोकांना पेत्रानं प्रचार केलेला आहे. हालेलुया. तसं आपल्या जीवनामध्ये काही संकट येतात, पण सो त्यागावा लागल. तो आपला बिझनेस असेल, आपला व्यवसाय असेल, देवासाठी ज्याला देव बोलवत त्याला त्यागावाच लागेल, सगळ्यांनाच नाही. DGS दिनाकरन जे संदेश ठेवते आपल्या भारताचे, हालेलुया, ते बँकेमध्ये मॅनेजर होते, काय होते, मोठ्या पदावर होते, सॅलरी होती, त्यांचं कुटुंब मस्त चालत होतं, पण ते चर्चला जाणारही होते. देवानं डायरेक्ट सांगितले की तुला जॉब सोडावा लागेल, तुला ते काम सोडावं लागेल, आणि माझी सेवा करावं लागेल. देवानं जसं सांगितलं त्यांनी सोडले, तर त्याग केला. तुमची नोकरी सरकारी बी असेल, जर देव जर सांगत असेल सोड आणि सेवा करता करावंच लागल. तुम्ही विचार करताल, आता आपण जर आपले घरचे आई वडील असल्याला येडा फिडा झालाच का, एवढी सरकारी नोकरी लोकांना पैसे टाकले तर भेटत नाही, आणि तू कुणाचं ऐकून नोकरी सोडून असलं येडे चालेच करायलास, तू इश्यू करायला नोकरी कर. खानदानामध्ये आपलं घर बंगला बिल्डिंग बांध, लाख लाख 2-2 लाख 5-5 लाख पगारी असतात, आणि तुम्ही नोकरी सोडून काही इश्यू करायला. अमोस सिंग म्हणून एक सेवक आहे, पोलीस होते ते, हालेलुया. त्या काम करत असताना देवानं त्यांना सांगितलं की आता तुला ही जॉब सोडायचा आहे. त्यांनी ते जॉब सोडला, गरिबीमध्ये आले, नोकरी सोडल्या. बायकोला ना आंघोळ करायला बाथरूम सुद्धा नव्हतं, असे चवाळे लावून आंघोळ करत होते. आज त्यांच्याकडे 100 बाथरूम आहे. अमोस सिंग, मध्य प्रदेश. अमोस आज बिशप आहे, ते मोठे प्रचारक आहेत. हालेलुया. सांगण्याचं तात्पर्य काय, ज्याला शिष्य व्हायचे त्याला सगळ्या गोष्टीचा त्याग करावा लागेल. तुमची नोकरी असेल, तुमचं पद असेल, ते सोडावंच लागेल. आता तिथं जर जैविक माणूस असता, पोलीस मला 100 लोक सॅल्यूट मारते, आणि हे जर काम सोडलं तर माझं कसं भागल. हालेलुया. त्याचे आई वडील सुद्धा ओरडत होते. मग अमोस अंकलची साक्ष जर ऐकली की पोलिसाचं सरकारी नोकरी कोण सोडलं का, गाडीवर चाललं तर चोर परपर पळत भेट होते साहेब आले. देवानं ते सोडायला सांगितलं. आज त्यांच्याकडे कित्येक सेवक तयार होतात मध्य प्रदेशला. हालेलुया. सांगण्याचं तात्पर्य काय, जे देव आपल्याला सांगाल सोड म्हणून ते त्याग करायला तयार पाहिजे. आज आपल्याला नोकरी सोडणं, देव जर म्हणून उद्या पोरगी सोड, तुझी जी गर्लफ्रेंड आहे ती सोड म्हणजे सोडणं होतंय का आपल्याला. तुम्ही म्हणता येडा आहे, नाही मी तुला सोडेन पण त्या पोरीला सोडणार नाही, सोडतो का.
येशूला आपण सोडू शकतो. येशूला जर म्हणला तिला सोड, तर आपण सोडतो का? त्याग आहे का आपल्यामध्ये? नाही नाही देवा, मला एवढं विश्वसुंदरी भेटले, मी कसं सोडून? मी तुला सोडत. त्याग पाहिजे. जे त्याग करते, जे सोडते, देव सांगेल तेच येशूचे शिष्य बनतील. त्याला म्हणते त्याग करणं, बलिदान देणं, आपलं अर्पण देणं, आपल्या सोयीच्यासाठी मरणं. देवा तुला जे आवडते ते तू कर. अब्रामाला पण देव बोलला, म्हणला तू आपले नातेवाईक आप्तगण सोड आणि मी जे सांगेल त्या देशामध्ये जा. इतका श्रीमंत होता अब्राहम, तेवढं सोडून निघाला देव जी सांगेल त्या देशामध्ये बायकोला घेऊन. हालेलुया. आपल्याला आहे का एखादा दोस्त सोडणं होत नाही? हालेलुया. होतं का सोडणं? एखादी नोकरी सोडणं होत नाही. एखादं व्यसन तंबाखू सोड म्हणजे तंबाखू सुटत नाही. आणि आपण अब्रामासारखं लातूर कधी सोडणार? तंबाखू सोड देव म्हणला, सेवक म्हणजे तंबाखू सोड तर सुटत नाही. आणि आपण कसे शिष्य होणार? आज कित्येक असे विश्वास